जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ. आजचा श्लोक आहे 143. अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकजे हित ते आकळेना. परिक्षे विणय बांधजे दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. त्याचं हिंदी संस्करण आहे. मंद बुद्धी मानव नहीं माने, भ्रम से अपना हित न जाने. मूढ़ कहे पीतल को सोना, करे परीक्षा तब सच जाना. अविद्या गुणे मानवा उमजेना. अविद्या काय आणि विद्या काय. जे वास्तवतेकडे, सत्याकडे, मोक्षाकडे, परमेश्वराकडे, ब्रह्मावस्थेकडे घेऊन जाणारं ज्ञान ती विद्या. जी जडाकडे, शारीरिक सुखाकडे, भौतिकतेकडे, मायेकडे घेऊन जाणारी विद्या ती अविद्या. अविद्येने ऐहिक सुख मिळतात, पण पारमार्थिक सुख मिळू शकत नाही. आता तिथं अविद्या का म्हणतो? अविद्या म्हणजे ते काय वाईट आहे? आपण औषध घेतो, आजारी पडल्यावर आपण औषध घेतो, मेडिसिन्स घेतो. आपण काय म्हणतो? औषध घेतो ना बरं झालो. हे औषध आपल्या आजारावरती अमृतच म्हणायला पाहिजे, उपायच म्हणायला पाहिजे. पण जसं औषध आपल्याला वाचवणार तसं रोगजंतूंना मारणार असतं. म्हणजे औषध हे एका प्रकारचं पॉयझनच. औषध एका प्रकारचं पॉयझनच. फक्त त्या पॉयझनचा आपण कसा उपयोग करतो ह्याच्यावरती अनेक वेळा ठरतं की त्यातनं आपण वाचणार का मरणार. उद्या समजा एखादं औषध चांगलं आहे म्हणून आपण रोज सकाळ संध्याकाळी 1 लिटर प्यायला लागतो, तर काय होतो? त्याचा भविष्यात परिणाम पाहिजे, माणूस मारायचो. म्हणजे एखादी गोष्ट आवडते म्हणून करावी किती हे ठरलेलं आहे. तर अविद्या आणि सुविद्या ह्याची जर आपण बॉर्डर लाईन काढी ठरवली ना तर फार अवघड आहे. ही अविद्या केव्हा होते, सुविद्या केव्हा होते? अनेक गोष्टी अशा व्यावहारिक, आपण जेवढे व्यवहारात राहतो तेवढे आपण अध्यात्मापासून दूर जातो, आणि जितके आपण अध्यात्माच्या बाजूला वळतो तितके कधी कधी आपण व्यवहारापासून पण दूर जातो, होण्याची शक्यता असते अशी. त्यामुळे दोन्हीचा बॅलन्स साधणं हे तितकं सोपं नाही, अतिशय अवघड आहे. आणि कधी कधी ते अवघड गोष्ट करता करताच माणूस गोंधळतो, अडचणीत होतो. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की अध्यात्माची ओढ हवीच, सद्विद्येची ओढ हवीच, परमेश्वराकडे जाण्याची ओढ हवीच. ही जर ओढ असेल तर कधीतरी ह्या बाकीच्या गोष्टीतून बाहेर पडून माणूस त्या दिशेला वळेल. जर समजा ती ओढच नसेल आणि समजा ऐहिकाचीच ओढ कायम राहिली तर त्या दिशेला वळणंच कठीण. अविद्या म्हणून म्हणतो, अविद्या म्हणजे काय? तर जी ऐहिकाकडे माणसांना वळवते. ज्या विद्येच्या आधारावरती, विद्या म्हणजे ज्ञान, जे ज्ञान तुम्हाला जडाकडे वळवतं, ऐहिकाकडे वळवतं, शरीर सुखाकडे वळवतं. नॉलेज, आपण नॉलेज म्हणतो ना. हल्ली त्या SMS वरती काय नको नको ते नॉलेज येतं, टीव्हीवरती नको नको नॉलेज येतं, ईमेलवरती नको नको नॉलेज येतं. कशाला नॉलेज म्हणण्याचा हाच एक प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे माहितीचा स्रोत. आपण ईमेल म्हणजे माहितीचा स्रोत. जगात जे काही चाललंय प्रत्येक गोष्ट त्याच्यावर पाहता येते, प्रत्येक गोष्ट पाहता येते. आता ह्या मिनिटाला विज्ञान कुठपर्यंत हवे ते पाहता येणं शक्य आहे. 8 दिवसापूर्वी, म्हणजे मला खरं याचं कळत नाही, पण 8 दिवसापूर्वी वैभवने मला सांगितलं की आपण ना
सॅटेलाईटवरनं निर्णय ठिकाणं बघू शकतो. मी त्याला म्हणतो कसं काय बघता येतं रे? थोडं पुण्यात आपलं घर आहे ना खडकीचा, ते सुद्धा बघता येतं म्हणाला. मी त्या म्हणतो कसं काय बघता येईल? त्याने मला करून दाखवलं. त्यांनी सॅटेलाईटला जॉईन केलं, ईमेल जॉईन केलं आणि जॉईन केल्यानंतर सॅटेलाईटचा कॅमेरा पुण्यावर भारतावरती आला. पहिल्यांदा पृथ्वी दिसते, पृथ्वी पायथ्याशी फिरवायची, मग भारत आला, भारतातनं महाराष्ट्र, महाराष्ट्रातनं पुणे, पुण्यातनं खडकी, म्हणजे रोड खडकी सगळं दिसत होतं. आता खरं म्हणजे आपण घरात बसल्या बसल्या सगळं बघतोय, आश्चर्याचा धक्काच बसतो आपल्याला. म्हणजे माहिती किती, विज्ञान किती पुढे गेलंय, खूपच पुढे गेलं. पण हे जरी असलं तरी सुद्धा शेवटी कसं होतं की आपण जितके त्यात अडकत जातो, जितके त्यात राहत जातो, तितकं आपण आत लक्ष द्यायला थांबतो. तर तसं होता कामा नये. विज्ञानाचा उपयोग हा तुमच्या असणाऱ्या जीवनाला सुखी करण्याकरता जरूर व्हावा. तुमचं ऐहिक जीवन सुखी करण्याकरता जरूर व्हावं. म्हणजे कसं व्हावं? तर तुम्ही जे 10 तासामध्ये काम करता ना, ते तुम्हाला त्याचा उपयोग करून समजा 4 तासात करता, तर 6 तास तुम्ही परमार्थाकडे द्यावे. तुम्ही 10 तासाचे 4 तासावर आला आणि उरलेले 6 तास आणखीन आता काय करू म्हणून दुसरं शोधायला लागलात, तर तेव्हा परमेश्वर तरी काय करणार? ज्यावेळेला पहिल्यांदा यंत्राची क्रांती झाली, यांत्रिक युग जेव्हा आलं, विज्ञानाची क्रांती आली आणि पहिल्यांदा यंत्रयुग आलं, तर यंत्रयुग आलं त्यावेळेला पहिल्यांदा कपडे विणायचं यंत्र आलं. त्यावेळेला कपडे माणसं हाताने विणायची. यंत्रयुग आल्यानंतर 5-5, 7-7, 8-8, 10 माणसांचं काम एक यंत्र करायला लागलं, एक यंत्र करायला लागलं. आणि त्यावेळेला खरं काही लोक असं म्हणाले की आता अशी यंत्र आल्यानंतर अनेक लोक बेकार होतील. पण काही विद्वान माणसं होती, ती म्हणाली असं नाहीये. आता कसं होईल माहितीये का? 8 तास जे माणूस काम करतो की नाही, ते 1 तासात होईल. म्हणजे 7 तास माणूस आपलं आयुष्य समृद्ध करण्याकडे देऊ शकेल, असं त्यावेळेला माणसं म्हणाली. त्याच्यानंतर त्याच्या पुढची आणखीन प्रगत यंत्र आली. माणसाला काय समृद्ध होण्यासाठी काय वेळ मिळाला नाही. कारण परिस्थिती अशी आहे की जितका माणसाचा आयुष्याचा वेग वाढवता येईल, जेवढा आयुष्याचा वेग वाढवून त्याच्यातनं फायदा घेता येईल, तेवढं घेण्याकडेच माणसाची प्रवृत्ती असते. तो जास्तीत जास्त वेगाकडे जातो, जास्तीत जास्त वेगाकडे जातो. जेव्हा आपण स्ट्रेच असं म्हणतो, स्ट्रेच म्हणजे तरी काय? स्ट्रेच म्हणजे परिस्थिती अशी आहे, तुमच्या मनाला तो वेग सहन होत नाही. ज्या वेगाने तुम्ही जातात, ज्या वेगाने सगळं काही करायचा प्रयत्न करतात, तो वेग तुमच्या मनाला धारण करणं कठीण होऊन बसतं. आणि म्हणून तुमचं मन थकतं, म्हणून तुमची बुद्धी थकते आणि तुम्हाला असं वाटतं ह्यातनं बाहेर पडायला पाहिजे. म्हणून माणसाला अध्यात्माकडे वळावं हल्ली वाटतं, म्हणून ध्यान करावं असं वाटतं. हे का वाटतं? कारण कुठेतरी थांबण्याची गरज माणसाला वाटायला लागली. अविद्या म्हणजे काय? अविद्या म्हणजे हे की तुम्हाला जे गरज आहे तिथपर्यंत करून तुम्ही जर थांबला नाही तर ती अविद्या. तुम्हाला जेवढं हवं आहे, जितकं हवं आहे तितकं तुम्हाला मिळालं ना, तर थोडं तरी आत थोडं लक्ष द्यायला शिका. नुसतंच बाहेर लक्ष देऊ नका, नुसतंच बाहेरचं पाहू नका. बाहेरचं पाहता 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 आत लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही आणि एक दिवस आतमध्ये बघायला ताकदच राहिली नाही, अशी वेळ येते. तशी वेळ येता कामा नये. आणि म्हणून त्यांनी पुढे म्हणलं, भ्रमे चुकले ही तर ते आकळे ना. होतं काय की बाहेरचं युग, बाहेरचं जग, बाहेरचं असणारे वेग, प्रगती ही अशी आहे की ती रोज नवीन नवीन तुमच्या समोर काही ना काहीतरी आणून ठेवतं. रोज नवीन आणता येतं, आणलं जातं. रोज नवीन तुम्ही शिकायचा प्रयत्न करता, रोज नवीन काहीतरी मिळवायचा प्रयत्न करता. आणि हे करत असताना तुम्ही त्यात एवढे गुंतून पडता की तुम्ही स्वतःकडे आज लक्ष देत नाही. आणि हे गुंतून पडणं हाच भ्रम आहे. माणसाला असं वाटतं की आम्ही जितकं करत जाऊ तेवढं मिळत जाईल आणि आम्ही आहोत तसेच राहणार आहोत. केव्हा तरी आपलं वय पुढे जाणार आहे, केव्हा तरी आपली ताकद कमी होणार आहे, केव्हा तरी आपल्याला थांबावं लागणार आहे. आणि जेव्हा थांबायला लागणार आहे त्या थांबण्याच्या पुढची केव्हा तरी आपल्याला व्यवस्था आत्ताच करायची आहे, ह्याचा पण माणसाचा कुठेतरी विचार असला पाहिजे. आणि म्हणूनच जे आजचं विज्ञानाचं ज्ञान आहे, हे ज्ञान वाईट नाही, हे ज्ञान वाईट नव्हे. पण जेव्हा त्याच्या अतिशय नादी आपण लागतो, आत्यंतिक नादी लागतो आणि ते करताना पूर्णपणे आतल्याला विसरून जातो, तेव्हा मात्र ते घातक ठरतं.
कुठचीही गोष्ट ही मर्यादित असेल, अति तिथं माती. कुठची गोष्ट मर्यादित असेल, आवश्यक असेल, तेवढं जर असेल तर ते आनंददायक ठरतं. पण ते जर मर्यादेच्या बाहेर गेलं तर त्याचा त्रासाविषयी राहत नाही. त्रास होऊ शकत नाही फक्त एकाच गोष्टीचा, आणि तो म्हणजे परमेश्वराकडे जाण्याचा. ती एकच गोष्ट अशी आहे, नामस्मरण एकच गोष्ट अशी आहे, चिंतन एकच गोष्ट अशी आहे, अध्यात्माचा मार्गावर चालणे एकच गोष्ट अशी आहे की ज्याचं नुकसान नाही. बाकी कुठचीही गोष्ट तुम्ही घ्या, बाकी कुठचीही गोष्ट घ्या, ती अति करण्याने तुम्हाला त्रासच होणार, नुकसानच होणार. परंतु तरीही कुठचं अति करावं हे न कळता, कुठचं जास्त करावे न कळता नको त्या गोष्टी अति करणं हाच भ्रम आहे. आणि माणसाला असा भ्रम होतो कधी कधी, माणसाला असं वाटतं की आपण हे करू शकू, जे करू शकत नाही ते पण करू शकू. मी एकदा एक बातमी वाचली होती, पॅरिसला एका चोर, अगदी तयारीचा चोर, त्याला कुठची खूप सहज उघडता यायची. त्यांनी एकदा तिथल्या मोठ्या दुकानाचं, डिपार्टमेंटल स्टोअर होतं, त्याचंच कुलूप उघडलं. त्यांच्याकडे मोठी तिजोरी होती, त्या तिजोरीमध्ये लाखो फ्रँक्स असायचे. तर त्यांनी ती तिजोरी पहिल्यांदा दुकानाचं कुलूप उघडलं, आतमध्ये गेला, आणि त्या तिजोरीकडे जेव्हा जायला लागला तेव्हा त्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये सगळ्याच प्रकारच्या वस्तू होत्या. त्यात एक दारूचा पण विभाग होता. आणि पॅरिसमधलं सगळ्यात उंची दुकान होतं, फार मोठं दुकान, त्यामुळे सगळ्यात उंची दारू तिथं होत्या. ह्यांनी त्या बघितल्या आणि सहज त्या मनात आला, नाही तरी आपण दुकान उघडत होतं, आता सकाळपर्यंत कोण येणार आहे, तोपर्यंत आपण चव बघायला काय हरकत आहे. आणि म्हणून त्यांनी प्यायला सुरुवात केली. मग ह्याची चव, त्याची चव, त्याची चव बघता बघता एक वेळ अशी आली की त्याला असं वाटलं की ही तिजोरी आपण खांद्यावर घेऊन जाऊ शकू. ती मोठी तिजोरी होती, त्याचं वजन जबरदस्त होतं. आता उघडून जायचं की नाही पैसे घेऊन, नाही, त्याला असं वाटलं आपण ही तिजोरी खांद्यावर घेऊन जाऊ शकू. आणि त्यांनी तिजोरी ओढली आणि तिजोरी अंगावर पडली. हा खाली आणि तिजोरीवर. सकाळी पोलीस आले, त्याला धरून घेऊन गेले. माणसाचं कसं असतं, हे सगळं करता 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 तेव्हा अशक्य गोष्टीचा शक्य वाटायला लागतो, अशक्य गोष्टीचा शक्य वाटायला लागतात. आणि मग तो असं काहीतरी करून बसतो की ते करता करता त्यात अडकून बसतो आणि मग त्याला बाहेर पडणं अशक्य होऊन बसतं. हे जीवनाचं चक्र आहे ना, सगळेच अभिमन्यू आहेत, सगळेच अभिमन्यू आहेत. आपण फक्त महाभारतात अभिमन्यूची गोष्ट वाचतो आणि आपल्याला असं वाटतं, अरे कसा तो चक्रव्यूहात गेला आणि कसा अडकला असेल आणि कसा मेला. आपण सगळे अभिमन्यू जाऊ तसे. आपण आपल्या जीवनाच्या चक्रामध्ये अडकून बसतोय, प्रयत्न करतोय, धडपडतोय, इकडून बाहेर पडावं, तिकडून बाहेर पडावं. चक्रव्यूह हे तुटत नाही, संपत नाही. कारण आपल्याला हे माहीतच नाही, आपण हे समजूनच घेत नाही की चक्रव्यूह तोडण्याचं काम फक्त परमेश्वरच करू शकतो. त्याचं चिंतन, त्याचं मनन हेच आपल्याला ताकद देऊ शकतं. त्याचं चिंतन आणि त्याचं मनन आपल्याला ताकद देऊ शकतं. आणि त्या ताकदीने जर समजा आपलं मनस्वास्थ्य ठिकाणावर राहिलं तर आपण ही लढाई योग्यरित्या लढू शकणार आहोत. भ्रमापासून दूर जाण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे जागवणं. झोपेमध्ये माणूस कित्येक गोष्टी बडबड बडबड करतो, पण जागा झालं की त्याला कळतं योग्य काय अयोग्य काय. तसं भ्रम म्हणजे एक प्रकारची निद्राच, ही मोहनिद्रा आहे. मगाशी जसं सांगितलं की त्याला असं वाटलं दारू प्यायल्यानंतर की आपण तिजोरी खांद्यावर उचलू शकतो. हे कशाने झालं? तसंच हे मायेचं आहे. मायेमध्ये माणसाला खरं खोटं काही कळतच नाही. त्याला असं वाटतं आपण हे सगळं करू शकतो. आणि ह्या मायेच्या निद्रेमध्ये माणूस अडकला की त्या स्वप्नात पडणाऱ्या सगळ्या गोष्टी खऱ्याच वाटायला लागतात, स्वप्न पडणाऱ्या खऱ्या गोष्टी वाटायला लागतात. आणि म्हणून जर जागं झालं नाही तर सत्य असत्य कळणारच नाही. ही निद्रा, ही माया, ही निद्रा, ही माया हाच भ्रम आहे. आणि भ्रम म्हणजे कसं असतं की जसं वाळवंटातून जाताना तुम्हाला पाणी दिसतं, पाणी असं वाटतं पण पाणी नसतं. पाणी असं वाटतं पण पाणी नसतं. तुम्ही जेव्हा तिथं जाता तेव्हा तुमच्याच लक्षात पाणी नाही आहे. कारण सूर्यकिरण येतात, पडतात आणि त्याचे जे लहरी निर्माण होतात, मृगजळ तिथे तुम्ही जाता आणि लक्षात पाणी नाही आहे. तसं ह्या मायेमध्ये जाताना अनेक गोष्टी भासतात आहे म्हणून, पण प्रत्यक्षात नसतात. आणि मग जेव्हा आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की सुख इथं नाहीये, सुख पुढं आहे. मग पुन्हा असं वाटतं तिथं सुख असेल, मग तिथंच पोहोचेपर्यंत असं लक्षात नाही आणखीन पुढं आहे. सुख हाती लागतच नाही, कारण सुख शोधण्याची जागा ह्या मायेत नाहीच आहे. मुळी सुख शोधण्याची जागा परमेश्वर आहे ठिकाणी. आणि म्हणून त्यांनी म्हटलं अविद्या गुणे मानवाऊ मजे ना, भ्रमे चुकले हित ते आकळे ना, हित कळे ना, परीक्षे विण बांधले दृढ नाणे.
परीक्षा नाही, अभ्यास नाही, आणि एखादी गोष्ट हातात आली आणि असं म्हणतं हेच खरं आहे. सोनं आणि ज्याच्यावरती पाणी दिलं असं एखादं हल्ली आपण वाचतो ना पेपरला कधी कधी की सोन्याचे दागिने घेतले आणि सांगितले मी ते पॉलिश करून देतो आणि नंतरच लक्षात आलं की ते खोटेच निघाले म्हणून त्यांनी फसवलं. असं आपण वाचतो ना काही वेळा. किंवा नोटा बदलून देतो, नोटा वाढवून देतो. वाढवून कसं देतो, आहे त्या नोटा जायच्या. तर हे जे सगळं असतं, हे सगळं ही फसवणूक जी आहे ना आयुष्याची, ही नुसती तेवढ्यावरतीच नाही आहे. हे नुसती तेवढ्यावरच नाही आहे. अनेक वेळेला आपण मांडलेली गणित ही आपण चुकीच्या माहितीवरती, चुकीच्या आधारावरती मांडलेली गणित असतं. आणि त्याचा परिणाम असा होतो की योग्य विचार न करता एखादी गोष्ट जेव्हा होते तेव्हा तिचे परिणामही चुकीचे येतात. आणि म्हणून आपल्याला एखादी गोष्ट समजून घ्या. नाणं म्हणजे कॉईन. नाणं म्हणजे कॉईन. समजा एखादं हे नाणं खरं आहे का खोटं आहे, हे नाणं खरं आहे का खोटं आहे हे जर आपल्याला माहीत नसेल आणि आपण जर बाजारात चालवायला गेलो तर त्याची किंमत आपल्याला येणार नाही, ते खोटं निघालं तर. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून आपल्याकडे जे नाणं आहे ते खरं आहे का खोटं आहे ह्याचा पहिल्यांदा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि जर ते खरं असेल तर त्याला बाजारात किंमत येईल. आणि म्हणूनच आपण प्रत्येक जी कृती करतो ती कृती म्हणजे नाणंच आहे. ती कृती योग्य अथवा अयोग्य आहे की नाही याचा अभ्यास जर आपण केला तर त्याचे असणारे परिणाम आपल्याला योग्यरित्या मिळू शकतील. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय अविद्ये परीक्षे वीण बांधले दृढ नाणे, परिसत्य मिथ्या असे कोण जाणे. ते सत्य आहे का मिथ्या आहे, ते योग्य आहे का अयोग्य आहे हे जोपर्यंत तुम्ही जाणत नाही तोपर्यंत परमेश्वराकडे जाता येत नाही. जय जय रघुवीर समर्थ.